नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका सरकारी बचत योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जिथे अनेक जण असा दावा करतात की फक्त 2 लाख रुपये गुंतवणूक जवळपास 90,000 व्याज मिळू शकते। पण हा दावा खरोखरच कितपत खरा आहे? पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेमध्ये अशी रक्कम मिळते? पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या दोन्ही योजनांमध्ये नेमका काय फरक आहे? आणि जर तुमच्याकडे 2 लाख रुपये गुंतवणुकीसाठी असतील तर कोणती योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते? या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, एक साधं उदाहरण घेऊया। समजा तुम्ही अनेक वर्ष मेहनत करून थोडे थोडे पैसे साठवले। आता ते पैसे कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न असतो। अशा वेळी प्रत्येकालाच वाटतं की आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहावेत आणि त्याचबरोबर त्यावर चांगले व्याजही मिळावे। याच कारणामुळे अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात, कारण पोस्ट ऑफिसच्या या योजना सरकारी बचत योजना आहेत। त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनांना विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानतात। म्हणूनच ज्यांना जोखीम न घेता बचत करायची आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस हा अनेक पसंतीचा पर्याय ठरतो। मित्रांनो, आता पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट योजना नेमकी काय आहे हे अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया। समजा तुमच्याकडे काही बचतीचे पैसे आहेत आणि ते तुम्हाला काही वर्षांसाठी सुरक्षित ठेवायचे आहेत। अशा वेळी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेमध्ये ते पैसे जमा करू शकता। या योजनेमध्ये पैसे किती वर्षासाठी ठेवायचे हे तुम्ही स्वतः ठरवता। यासाठी 4 पर्याय दिले आहेत: 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष। उदाहरणार्थ, तुम्ही 5 वर्षांचा पर्याय निवडला तर तुमची जमा केलेली रक्कम 5 वर्ष पोस्ट ऑफिसमध्येच राहील आणि 5 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमची मूळ रक्कम परत मिळते। त्यासोबतच त्या कालावधीनुसार मिळणारे व्याजही दिले जाते। म्हणजेच तुम्ही किती वर्षांसाठी पैसे ठेवणार त्यानुसार या योजनेचा कालावधी ठरतो। मित्रांनो, आता प्रश्न पडतो की ही योजना सुरक्षित का मानली जाते? समजा तुम्ही 2 लाख रुपये या योजनेत गुंतवले, तर गुंतवणूक करण्यापूर्वीच तुम्हाला सांगितले जाते की या योजनेवर किती टक्के व्याज मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्याजदराची माहिती तुम्हाला सुरुवातीला दिली जाते त्याच दराने तुम्हाला परतावा मिळतो। शेअर बाजारासारखी इथे रोज किमती वाढत घटत नाहीत, त्यामुळे आज नफा झाला आणि उद्या तोटा झाला अशी चिंता येते नसते। याच कारणामुळे अनेक लोक आपल्या बचतीसाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनेची निवड करतात, कारण त्यांना आधीपासूनच माहीत असतं की किती व्याज मिळणार आहे आणि त्यानुसार आर्थिक नियोजन करणंही सोपं होतं। मित्रांनो, आता कर सवलतीबद्दलही थोडक्यात समजून घेऊया। अनेकांना वाटतं की पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली म्हणजे आपोआप कर सवलत मिळते, पण प्रत्यक्षात तसं प्रत्येक वेळी होत नाही। या योजनेमध्ये कर सवलतीची तरतूद असली तरी त्यांचा लाभ सर्वांनाच मिळेल असे नाही, कारण कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही गुंतवणूकदारांना वेगळी कर प्रणाली म्हणजेच जुनी कर प्रणाली निवडावी लागू शकते। म्हणून जर तुम्ही फक्त कर सवलतीच्या उद्देशाने गुंतवणूक करत असाल तर आधी त्या संबंधीचे नियम नीट समजून घेणे आवश्यक आहे। आता या योजनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यामध्ये मिळणारे व्याज किती आहे हे समजून घेऊया। पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेमध्ये तुम्ही किती वर्षासाठी पैसे ठेवता त्यानुसार व्याजदर ठरतो। जर तुम्ही 1 वर्षासाठी पैसे जमा केले तर तुम्हाला 6.9% व्याज मिळते। 2 वर्षाच्या कालावधीसाठी 7% व्याज दिले जाते, तर 3 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 7.1 व्याज मिळते आणि जर तुम्ही 5 वर्षांसाठी पैसे ठेवले तर सर्वाधिक म्हणजे 7.5 व्याज मिळते। म्हणजेच ज्या व्यक्तींना या योजनेतून जास्त व्याजाचा फायदा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी 5 वर्षाचा पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो। मित्रांनो, आता जाणून घेऊया की या योजनेमध्ये गुंतवणूक किती रुपयांपासून सुरू करता येते। अनेकांना वाटतं की पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक असेल, पण तसं नाही। या योजनेमध्ये तुम्ही अगदी कमी रकमेपासून सुरुवात करू शकता। फक्त 1,000 रुपयांपासून तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते उघडून गुंतवणूक सुरू करू शकता। म्हणजे ज्यांना थोड्या थोड्या बचतीतून सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना एक पर्याय ठरू शकते। मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेमध्ये जास्तीत जास्त किती पैसे गुंतवता येतात? तर मित्रांनो, या योजनेमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही। म्हणजे तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही हवी तितकी रक्कम या योजनेमध्ये गुंतवू शकता। उदाहरणार्थ, तुम्ही 1 लाख रुपये गुंतवू शकता, 10 लाख रुपये गुंतवू शकता आणि त्यापेक्षाही जास्त रक्कम गुंतवू शकता। तसेच एका व्यक्तीला या योजनेमध्ये एकापेक्षा जास्त खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे। म्हणून ज्यांना मोठ्या रकमेची सुरक्षित गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा एक पर्याय ठरू शकतो। आता जाणून घेऊया की
या योजनेमध्ये मुलांच्या नावाने खाते उघडता येते का? तर मित्रांनो, होय, मुलांच्या नावानेही या योजनेमध्ये खाते उघडता येते. जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याच्या नावाने खाते पालक किंवा पालकाच्या देखरेखीखाली उघडता येते. आणि जर मुलाचे वय 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या मुलाच्या नावाने स्वतःचेही खाते उघडता येते. म्हणजेच लहान मुलांसाठी बचतीची सवय लागण्यासाठीही ही योजना उपयोगी ठरू शकते. मित्रांनो, आता जाणून घेऊया की या योजनेमध्ये कोणत्या प्रकारचे खाते उघडता येते. तर मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे खाते उघडण्याची सुविधा मिळते. पहिले म्हणजे सिंगल खाते, म्हणजेच एकाच व्यक्तीच्या नावाने खाते उघडता येते. आणि दुसरे म्हणजे जॉईंट खाते, ज्यामध्ये 2 व्यक्ती मिळून एकत्र खाते उघडू शकतात. म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्ही सिंगल किंवा जॉईंट खाते यापैकी योग्य पर्याय निवडू शकता. मित्रांनो, आता या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. अनेक ठिकाणी तुम्ही ऐकले असेल की पोस्ट ऑफिसमध्ये फक्त 2 लाख रुपये गुंतवले तर जवळपास 90,000 रुपये व्याज मिळते. पण मित्रांनो, हा दावा कोणत्या योजनेमध्ये लागू होतो हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणजेच FD योजनेबद्दल बोललो तर येथे 2 लाखावर थेट 90,000 व्याज मिळत नाही. कारण या योजनेमध्ये व्याज मिळण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणूनच फक्त व्याजदर पाहून निर्णय न घेता त्या योजनेमध्ये व्याज कसे दिले जाते हे समजून घेणे गरजेचे आहे. आता आपण याचा सविस्तर हिशोब पाहूया की 2 लाख रुपये गुंतवल्यावर टाइम डिपॉझिटमध्ये प्रत्यक्षात किती व्याज मिळते. मित्रांनो, आता हे गणित अगदी सोप्या उदाहरणातून समजून घेऊया. समजा तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 2 लाख रुपये जमा केले. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 7.5% व्याजदर मिळतो. आता अनेकांना वाटते की 2 लाखावर 7.5 प्रमाणे कंपाऊंडिंग होऊन जवळपास 90,000 व्याज मिळेल. पण टाइम डिपॉझिट योजनेमध्ये व्याजाची पद्धत थोडी वेगळी आहे. येथे व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते, पण ते व्याज तुम्हाला दरवर्षी दिले जाते. म्हणजेच पहिल्या वर्षासाठी 2 लाखावर सुमारे 15,427 रुपये व्याज मिळते. हे व्याज तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिले जाते. यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा जवळपास 15,427 रुपये, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी आणि 5व्या वर्षीही त्याच पद्धतीने व्याज मिळते. म्हणजे 5 वर्षांमध्ये एकूण 5 वेळा व्याज मिळते. 15,427चे 5 हप्ते मिळून एकूण व्याज सुमारे 77,135 रुपये होते. म्हणून मित्रांनो, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये 2 लाख गुंतवल्यानंतर थेट 90,000 व्याज मिळते असे म्हणणे योग्य नाही. येथे व्याज मिळण्याची पद्धत समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आणखी काही महत्त्वाच्या अटी. खाते उघडल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांपर्यंत पैसे काढता येत नाहीत. जर 5 वर्षांचे खाते उघडले असेल तर मुदत पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करण्यावर काही नियम लागू होतात. मुदतपूर्व पैसे काढल्यास दंड लागू शकतो. तसेच व्याजही कमी मिळू शकते. त्यामुळे संपूर्ण मुदत पूर्ण झाल्यास अधिक फायदा मिळतो. मित्रांनो, आता दुसऱ्या योजनेबद्दल जाणून घेऊया. पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे NSC. या योजनेमध्ये व्याजदर 7.7% आहे. पहिल्या नजरेला हा दर टाइम डिपॉझिटपेक्षा जास्त वाटतो, परंतु प्रत्यक्षात दोन्ही योजनांमधील परतावा जवळपास समान असल्याचे सांगितले जाते. आता जाणून घेऊया फरक नेमका कुठे आहे. टाइम डिपॉझिटमध्ये व्याज दरवर्षी मिळते तर NSC योजनेमध्ये व्याज प्रत्येक वर्षी मूळ रकमेवर जोडले जाते. म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि पूर्ण रक्कम मुदत पूर्ण झाल्यानंतरच एकाच वेळी मिळते. आता जाणून घ्या 2 लाख रुपये गुंतवल्यास किती रक्कम मिळते. जर तुम्ही 2 लाख रुपये NSC मध्ये 5 वर्षांसाठी गुंतवले तर मुदत पूर्ण झाल्यानंतर एकूण रक्कम सुमारे 2,89,807 इतकी मिळते. म्हणजे सुमारे 89,000 पेक्षा जास्त व्याज मिळते. याच कारणामुळे अनेक ठिकाणी 90,000 व्याजाचा उल्लेख केला जातो. मग कोणती योजना निवडावी. जर तुम्हाला दरवर्षी व्याज हवे असेल तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना योग्य ठरू शकते. परंतु जर तुम्हाला पूर्ण व्याज आणि मूळ रक्कम 5 वर्षांनंतर एकाच वेळी हवे असेल तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC हा पर्याय निवडता येऊ शकतो. दोन्ही योजनांमध्ये परतावा जवळपास समान असल्याचे सांगितले जाते. फरक फक्त व्याज मिळण्याच्या पद्धतीत आहे. तर मित्रांनो, आज आपण पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच NSC या 2 सरकारी बचत योजनांबद्दल माहिती जाणून घेतली. 2 लाख रुपये गुंतवल्यावर 90,000 व्याजाचा दावा नेमका कोणत्या योजनेत लागू होतो. टाइम डिपॉझिटमध्ये व्याज कसे मिळते. NSC मध्ये कंपाऊंडिंगचा कसा फायदा मिळतो. तसेच दोन्ही योजनांमधील महत्त्वाचा फरक काय हेही आपण समजून घेतले. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सरकारी योजना व आर्थिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.